नमस्कार मंडळी, तर तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या एका पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, विषय असा आहे की आता उठलो, आता वाजले सकाळचे 6:30 वगैरे झाले असतील आणि उठलो, फ्रेश वगैरे झालो. म्हणजे मी उठलो होतो 6 वाजता, अर्धा तासामध्ये रेडी वगैरे झालो. आता आलोय बाहेर आपल्या पोगोला घेऊन, कारण की विषय असा असतो की लवकर उठलो की त्याला लगेच बाहेर घेऊन यायला लागतं, नाही तर तो एवढा ओरडा करतो ना की बाजूचे सगळे ओरडतील. तर आता आलोय, आमची आत्या बघू शकता काय करत की चुलीवरचं पाणी आणि जी वाईब आहे ना ती गावामध्येच खरी भेटते. तर चला आपण आता बघूयात पुढे जाऊन, कारण की आता याला पण घेऊन जायचंय फिरायला. आणि तो आपला जो लास्ट टाइमचा ब्लॉग होता, म्हणजे जो काल टाकला मी, पोस्ट केला, तो ऍक्च्युली काय विषय माहिती का मित्रांनो, तो खूप दिवसाआधीच होता. ज्यावेळेस आपण बोललेलो की डेली ब्लॉग करणार, तेव्हा मी तो शूट केला होता. पण माझ्या कॅपकटचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे तो अपलोड नव्हता होत. तर त्यामुळे मी आता त्या दिवशी चेक केला तर तो झाला अपलोड. तर त्याच्यामुळे मी आत्ता पोस्ट केला आणि म्हटलं आता अपलोड होता येतच ब्लॉग, तर एडिट नव्हते होत ते, तर त्याच्यामुळं मी केले नव्हते पोस्ट. आलोय खरा, पण विषय असा आहे की मी छत्री सोबत नाही घेऊन आलोय आणि आपला घर आता भरपूर लांब आहे इथून. तर अचानक पाऊस आला ना बाई, काय फायदा नाही एवढी आंघोळी करून दुसरे कपडे घालून. ओके, मी 25 काम होऊन जाईल डायरेक्ट माझा. बघा तुम्हाला दाखवतो भाई विषय कसा आहे बघा आपल्या. म्हणून तर मला गावाकडे राहायला खूप आवडतं. आता मला भरपूर घरातले पण बोलत होते आपण जाऊ बाहेर राहिलं, म्हणजे खोपोलीमध्ये राहायला जाऊ, की तुला बरं पडेल, यायला वगैरे एवढ्या लांबून यायला लागतं. पण मित्रांनो काय माहिती का, मला गाव सोडून जायची कुठे इच्छाच होत नाही, कारण जी आपल्या गावामध्ये मजा आहे ना ती कुठेच भेटत नाही. त्यामुळे आहे ना, मम्मी पण मला बोलत होती, आता मागे पण बोलत होती की आता पाऊस वगैरे तुला एवढं लांबून यायला लागतं, आपणच जाऊ खोपोलीत राहायला. पण नाही भाई, जी आपल्या गावामध्ये मजा आहे ना ती कुठंच नाही भेटणार. तर आता निघेल मी 8 वाजेपर्यंत निघेल शॉपला जायला. आता मम्मी बनवते मस्त की गरम गरम चपातीचं, म्हटलं पहिला त्या बाईला घेऊन येतो फिरून. तर गाईज आता विषय काय झाला माहितीये का, सकाळी मी लवकर निघालो होतो, पण त्यावेळी दीदीची तब्येत बिघडली, तिला आलेला खूप ताप. तर त्याच्यामुळे मी घरीच थांबलो आणि आता आलेलो आहे आपल्या चौकच्या शाखेवरती. कारण की मित्रांनो, खोपोलीला मी अजून गेलो नाही. आपले या इथे काल रात्री स्टॉक आला होता, तर तोच सगळा लावायला घेतलाय. आता मी आणि मानस या शॉपवरती, ओम्या अजून आलेला नाही, उत्कर्ष पण अजून आलेला नाही. तर घेतो आता माल लावून, बघूयात काय काय नवीन आर्टिकल ते पहिलं तुम्हाला दाखवतो. तर आता आपल्याकडे प्लेन मध्ये आलेले आहेत 5 ते 6 कलर आलेले आहेत, प्लेन मध्ये, चेक्स मध्ये आलेले आहेत. इकडे टी शर्ट मध्ये पण आर्टिकल आहेत, अजून माल लावायचा आहे. तर बघूयात काय काय अजून. आणि ट्रॅक वगैरे पण आहेत वाटतं. हे सगळे US पोलो मध्ये प्लेन मध्ये शर्ट आहेत, जे खूप आपल्याकडे चालतात. ऑलमोस्ट याची खूप डिमांड असते आपल्याकडे, आपल्या शॉपमध्ये. इथे पण झालं आणि खोपोलीला पण झालं. तर म्हणजे या आर्टिकलची खूप डिमांड असते. मस्त खूप छान आर्टिकल आहे, बघू शकता. डबल बटन वगैरे पण आहे. US पोलो एल साईज, फ्री साईज मध्ये आहेत. तर बघूयात आता, अजून माल लावून घ्यायचा आहे. सगळं वरती पण माल लावायचं, या साईडला माल लावायचा आहे. बघूयात काय काय होतंय. तर विषय असं आहे की आता घेतो सगळं आवरून, बघूयात. या साईडला पूर्ण पसारा वगैरे पण पडलेला बघा तुम्ही, सगळं आपला जे पॅकिंगचा. आणि काय आलं माहिती, आता बघितलं मी आपलं चेंजिंग रूमचा शॉर्ट झालेला काहीतरी, एक 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 काहीतरी पार्टी आहेच आपल्या. आपला आलेला आहे. समीक्षा आली का मी जाणार आहे आपल्या खोपोलीच्या शॉपवरती, कारण ती आता कॉलेजवरून सुटली का ती इथे येणार चौकला दीदीला बघायला. तर तिला घेईल आणि मग आपल्या खोपोलीच्या शॉपवरती जाईल. तर घेतो आता माल लावून पटापट. तर गाईज आता सगळं सेटअप वगैरे करून झालेलं आहे आणि कधीपासून निघालोय आपल्या तिकडे शॉपवरती जायला, कारण की काय आलं माहितीये का, तिकडे चिरायूंनी शॉप उघडलेलं आहे. पण पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे. आता पाऊस थांबला की जातो. आणि सगळे आपल्या शॉपमध्ये जे जे आर्टिकल आलेत मी त्याचे अपडेट सगळे दिलेले आहेत इंस्टाग्रामवरती. जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल आपल्या शॉपमधून तर लवकर लवकर आपल्या छावलुक्स वेंचरला येऊन व्हिजिट करा मित्रांनो. चांगलं असं कलेक्शन आलेलं आहे आणि आता गणपतीला तर खूप चांगल्या अशा व्हरायटी येणार आहेत आपल्याकडं. तर ज्याला कोणाला खरेदी करायची असेल तर आपल्या चौक आणि खोपोलीच्या शॉपवरती येऊन नक्की व्हिजिट करा मित्रांनो. तर आता बघूया, पाऊस थांबला तर निघतो लगेच. गाईज आता आलो होतो मी हॉस्पिटलमध्ये आणि काय आलं माहितीये का, मी जाऊन आलो होतो आपल्या खोपोलीच्या शॉपवरती, पण मी अचानक गेलो कारण भरपूर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे मला काही शूट करता नाही आला.
आणि नंतर तिथे गेल्यावरती पण कस्टमर वगैरे होते, त्यामुळे मी काही शूट नाही केलं. आता डायरेक्ट आलो मी आपल्या चौकच्या शॉपवरती. चौकचं शॉप बंद केला, म्हणजे अजून बंद नाही केलं, फक्त शटर खाली घेतलं आहे. आणि दीदीला जेवायचं होतं, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये आलो. तर मित्रांनो बघूयात आजच्या दिवसभरामध्ये तर खूप काय काय झालं. कारण की आपला स्टॉक सुद्धा आला आणि लवकरच आपल्या खोपोलीच्या शॉपवरती पण स्टॉक येईल. तर आणि आपली दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चौकच्या शॉपचा एक मी पर्सनल आयडी बनवलेला आहे, कारण की आपले एकाच आयडी वरती 2-2 ठिकाणीचे मला अपडेट देता येत नव्हते. त्यामुळे मी चौककारांसाठी पण एक नवीन आयडी बनवलेला आहे. तर जाऊन त्याला फॉलो करा. तर बघूयात आता पुढे शॉपमध्ये गेल्यावरती आपण बघूयात काय काय होते. जरा एक शूट पण करायचं आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. दोघं पण झोपा. तर गाईज आता आलेलो आहे घरी आणि मम्मी आमची ऑर्डर सोडते. मम्मी चालले दीदी जवळ आणि मम्मी बोलते अजिबात कुठं जायचं नाही, घर सोडून अजिबात कुठं जायचं नाही, कारण की तिला माहितीये मी तर नाही पण आमचे बंधुराया छोटे लगेच घरातून गायब होतात. काय बोलशील मम्मी? काय नाही बोलत. आपल्या व्हिडिओ ज्या करतो ना मी आणि ज्या पोस्ट करतो तर लगेच मम्मीचं असतं मला पाठवा, मला स्टेटस टाकायचंय, मला पाठवा, मला स्टेटस टाकायचंय. तर गाईज आता आलेलो आहे घरी आणि मस्त की आता फ्रेश वगैरे झालो. आपण करूयात ब्लॉग आता इथेच एंड. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.